लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 25 जुलैच्या भागात नंदिनी किचनमध्ये काम करत असतानाच तिचं लक्ष जातं ते अंड्यांकडं आणि तिला अगोदरचे प्रसंग आठवतात की त्याच अंड्यांवरती जीवाने स्वारी लिहून तिची माफीही मागितली होती. स्वतःच्या हातांनी तिच्यासाठी सँडविच बनवलं होतं. तो प्रसंग आठवून तिच्या चेहऱ्यावरती हसू उमटतं, परंतु दुसऱ्याच सेकंदाला ते हसू गायबच होतं. कारण जेव्हा तिला आठवतं की जीवाने स्वतः कबूल केलं होतं की त्याचं कोणावरती तरी प्रेम होतं, त्यानंतर नंदिनीने टोकाचं पाऊल उचलून त्याच्याकडून डिवोर्स पेपरवरती सह्याही मागितल्या. त्या विचारात ती हरवली असतानाच मानिनी येते. मानिनी येऊन विचारते की नंदिनी, अगं काय झालं, चेहरा का उतरलाय तुझा? नंदिनी सांगते की काहीच नाही. मानिनी विचारते, मग हे अंडे हातात घेऊन काय करतेस, विचार करतेस का की याचं ऑमलेट बनवायचं आहे की भुर्जी बनवायची आहे की उकडून घ्यायची आहेत, नक्की काय विचार करतेस? तेव्हा नंदिनी तिला विचारते की आई आता तुम्हीच सांगा नक्की काय करायचं आहे. मानिनी हात झटकते, नाही या नंदिनी, आता तूच ठरवायचं. अगं म्हणजे इथून पुढे काय करायचं आहे, कोणती वस्तू कुठे ठेवायची आहे हे तू आणि काव्यानेच ठरवायचं आहे. इथून पुढे या सगळ्या गोष्टी माझ्या दोन्ही सुना ठरवतील. मी तर आता रिटायर होणार आहे ना बाबा. मानिनीने सगळी जबाबदारी नंदिनी काव्याच्या हाती सोपवायचं ठरवलं असतानाच नंदिनी तिला बोलते, आपल्याला जी गोष्ट जमणारच नाही ती हाती घेण्यात तरी काय अर्थ आहे ना? मानिनी विचारते की वा, एवढा कॉन्फिडन्स? अगं माझा वसा चालू ठेवणारी उत्कृष्ट सक्षम अशी सून आली आहे ना माझ्या घरात. खरंच माझ्या माघारी या घराची जबाबदारी तुझ्यावरतीच असेल. हे घर तू छान सांभाळशील माझी खात्री आहे. मानिनीचा नंदिनीवर असलेला इतका विश्वास पाहून आपसुकच तिच्या डोळ्यातून अश्रू येतात. परंतु ज्याची स्वप्न मानिनी हसून बघते ते घडेल का, हाच विचार अजूनही नंदिनीच्या मनात घोळतोय. आता इथून पुढे सगळ्या गोष्टी तुम्ही ठरवायच्या आहेत, मी फक्त मदत करणार आहे बरं का, असं सांगून मानिनी तिच्या कामात व्यस्त होते. तेव्हा मात्र परत परत नंदिनीच्या मनात विचाराचं वादळ चालू होतं. आई तर या घराची जबाबदारी माझ्यावरती सोपवायला निघाले आहेत, परंतु त्यांना जेव्हा हे कळेल की मी या घरची सून राहणारच नाही, तेव्हा किती मोठा धक्का बसेल. डिवोर्स तर मी जीवाकडून घेणारच आहे, परंतु आईबाबांशी जोडलेल्या या नात्याचं काय? इकडे वसुहत्याच्या सगळा प्रकार लक्षात आलेला असतो. मनात भीती दाटून येते. तेव्हा रम्या तर स्वतःच्याच तालात. ती विचारते की यामध्ये कोणतं घालू सांग. जेव्हा ते कानातल्याबद्दल ते सगळं विचारते, वसुहत्याचं तिच्याकडे लक्षच नसतं, ती दुर्लक्ष करते. तिचा पडलेला चेहरा पाहून रम्या विचारते की आई काय झालंय आता? तेव्हा वसुहत्या म्हणते की मला ना कळतच नाही, म्हणजे ना माझा उजवा डोळा का फडफडत होता ते आत्ता माझ्या चांगलंच लक्षात आलंय. सगळं ना अभद्र घडतंय. वसुहत्याचं कोड्यातलं बोलणं तरी रम्याला उमगत नाही. रम्या परत एकदा वसुहत्यावरती नाराज होते. आई, माझ्या बाबतीत सगळं एवढं चांगलं घडत असताना तू परत परत निगेटिव्ह का बोलतेस? वसुहत्याही वैतागून म्हणते, सगळ्या गोष्टी सावरण्याचा मी प्रयत्न करते, पुढे वाईट काही घडू नये ना म्हणूनच प्रयत्न करते, आणि काही आपल्या बाबतीत चांगलं घडतच नाहीये. मी तुला काल म्हटलं होतं बघ, आपल्या रूमच्या बाहेर पडलेला तो फ्लॉवर पॉट असाच पडला नव्हता, नक्कीच त्याला कोणाचा तरी हात लागला होता. आणि वसुहत्या रम्यासमोर खुलासा करते की तो हात पिहूचा होता. वसुहत्याला तर आधी संशय होता, परंतु आता चांगलीच खात्रीही पडते की ती पिहूच होती. परंतु रम्याला काही विश्वासच बसत नाही. तेव्हा वसुहत्या तिला आठवण करून देते की तुला माहिती आहे, जेव्हा पिहूला मी विचारलं होतं की तुला काही झालंय का बाळा, अगं तेव्हा ती माझ्यापासून घाबरून दूर गेली. रम्याला तो प्रसंग सुद्धा आठवतो. वसुहत्या तिची काळजी करत होती आणि पिहू मात्र तिच्यापासून दूर जाऊन नंदिनीला तिने घट्ट मिठी मारली. आता तर दोघींचेही धाबे दणाणतात. रम्या म्हणते की आई, म्हणजे तिने हे तर ऐकलं नसेल ना की नंदिनीला तिच्या लग्नातून किडनॅप करणारी तूच होती? वसुहत्याला खात्रीच असते. ती सांगते की हो, कारण मानिनी म्हणाली होती पिहूला फिट येण्याआधी तिला काहीतरी सांगायचं होतं, आणि जे सांगायचं आहे ते सगळं हेच असणार आहे रम्या. दोघींच्याही मनात भीतीचं वादळ पसरतं. रम्या तर वैतागून म्हणते की आई, हे जर का असं झालं ना तर पार्थ आणि काव्याचा डिवोर्स होऊन सुद्धा माझं पार्थशी कधीच लग्न नाही होणार. दोघेही सावध होतात. रम्या वसुहत्याला सांगते की जर का आपलं बोलणं पिहूने ऐकलं असेल तर आपण तिला जाऊन समजवायला हवंय. परत ती चौताळते की या पिहूमुळे आधीच खूप सारे प्रॉब्लेम झालेत, तिच्यामुळे खूप काही भोगलंय मी. आई अगं, आपल्या बाबतीत आत्ता कुठे गोष्टी चांगल्या घडायला लागलेत, त्याच्यामध्ये परत कोणतं विघ्न नको आहे मला. वसुहत्या मनाशी निर्धार पक्का करते
की काहीही झालं तरीही ते गुपित कधीच उलगडता कामा नये. बाहेर सर्वजण नाश्त्याला बसले असतानाच नाश्त्यात कोणाचं लक्षच नसतं. मिथुन दादा पिहूची काळजी करतात. मानिनीताई समजावते, मिथुन भाऊजी हे बघा, उगाच त्याला चिवडत बसू नका बरं, खाऊन घ्या आणि पिहूची काळजी नका करू. मिथुन दादा सांगतात, जेव्हा जीवाने मला फोन केला होता ना तेव्हा धावत पळत आलो मी घरी. नंतर नंदिनी मला म्हणाली की जास्त काळजी करायची गरज नाही आहे, पिहू आराम करते आता. जेव्हा मी पिहूला बघितलं तेव्हा कुठे आता माझ्या जीवात जीव आलाय. मानिनीताई म्हणतात, मिथुन भाऊजी खरंच तुम्ही पिहूची नका काळजी करू जास्त. आता मंजूताई बसलेत ना तिथे, पार्थ विचारतो की ताप उतरलाय ना, तेव्हा मिथुन दादा सांगतात की हो ताप उतरलाय. परंतु मानिनीताई रात्रभर आमच्या दोघांच्याही डोळ्याला डोळा नव्हता हो. अचानक पिहूला फिट कशी काय आली काही कळायलाच मार्ग नाहीये. मुलींना या बापाचं काळीज असतात, अगदी त्या तुळशी वृंदावनासारखे असतात. त्यांना जराही काही झालं तर वाघासारखं काळीज घेऊन फिरणारा त्यांचाच तो बाप, त्यांचं काळीज अचानक सशासारखं होऊन जातं. काल परवापर्यंत हसत खेळत राहणारी माझी मुलगी, माझं चित्र काढायला तयार असणारी, अचानक तिला फिट कशी काय येऊ शकते. हे सगळं बोलताना त्यांचे डोळेही पाणावतात. तेव्हा जीवा समजावतो की काका अरे नको ना तू काळजी करू, आणि आत्ता ताप उतरलाय ना तिचा. मानिनी जीवाला समजावते की जीवा अरे मुलांना जरा काही झालं ना तरी आईबापाला काळजी वाटतेच. अरे जीवा म्हणतो की हो आई, अगं परंतु तिचा तापही उतरलाय ना आता, मग इतकी काळजी का करतायत हे. वसवात्या रम्या येता क्षणी जीवा विचारतो की बरं तिच्या मनात नक्की काय चाललं होतं, तिला काहीतरी सांगायचं होतं ना, त्याच्याबद्दल कळलं का काही. वसवात्या तो विषय तिथल्या तिथेच बंद करण्यासाठी विचारते की अरे बापरे, तुम्ही परत त्याच विषयाला धरून बसलात, आता बरी आहे ना ती, मग परत परत तोच विषय का. तेव्हा मानेने समजावते की वसुताई अहो आपली पिहू लहान आहे. नंदिनीही म्हणते की हो, आणि लहान मुलांच्या मनात काय चाललंय ते जाणून तर घ्यावंच लागतं ना, नाहीतर मग परत ते डिप्रेशन, एन्झायटी, उगाचच हे सगळे आजार उद्भवतात. मिथुन दादा आश्चर्याने विचारतात की अरे बापरे एवढ्या सगळ्या गोष्टी. तेव्हा परत मानेने समजावते की मिथुन भाऊजी अहो आपल्या वेळी कदाचित हे आजार असतीलही, परंतु आपल्याला त्यांची नावं माहीत नसतील, आणि आपण लहानपणी कुठे गोष्टी मनात दाबून ठेवायचो. जे मनात येईल ते सगळं बोलून तरी टाकायचो ना. आणि उगाच नाहीत म्हणत की लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात, त्यांना तितकंच जपावं लागतं. वेळेला जर का खत पाणी केलं तर तीच फुलं बहरतात. आता आपल्या जीवाच्याच घ्या. जीवा विचारतो की एक मिनिट आता माझं काय. तेव्हा मानिनी म्हणते की तू ना लहानपणी खूप पराक्रम करून ठेवलेत. नंदिनीला ती सांगते की मी नाही नाही म्हणताना सुद्धा यांनी जीवाला सायकल घेऊन दिली, आणि सायकल खेळत खेळत हा इतका लांब गेला, त्याला ट्रकला ओव्हरटेक करायचं होतं ना, मग काय त्या नादात धडपडला, पडला, आणि घरी आल्यानंतर मला त्याने काहीच नाही सांगितलं. का माहिती, आई ओरडेल. आणि 2 दिवसानंतर जेव्हा याचा हात सुजला तेव्हा मला कळलं होतं, परंतु तोचपर्यंत इंटरनल इंजुरी झालीच होती की, म्हणून तेव्हापासून मी यांना बजावून सांगितले की काहीही झालं तरी सगळ्या गोष्टी आईला येऊन सांगा. आई काय करेल, फार फार तर थोडं ओरडेल, परंतु कोणतीही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवू नका, मनमोकळेपणाने बोला माझ्याशी. पार्थ, नंदिनी, जीवा तिघे एकमेकांकडे बघतात. वसवात्या मुद्दाम टोमणा मारते, अगदी बरोबर आहे बरं का, की घरच्यांपासून कोणतीही गोष्ट खरं तर लपवून ठेवूच नये. रम्या आणि ती दोघेही गालातल्या गालात हसतात. इतक्यातच डोअरबेल वाजते. कल्पनाला मानेने दरवाजा उघडायला सांगते. तेव्हा कल्पना जाताच तिथे जाऊन मोठ्याने ओरडते की कोर्टाकडून पत्र आलं आहे ताई, सही लागेल. आत्ता मात्र नंदिनी, पार्थ, जीवा तिघांच्याही पायाखालची जमीनच सरकते. ते तिघेही धक्क्याने उठतात. तेव्हाच मानिनी म्हणते की अरे अरे थांबा, पत्रच आहे ना, जाऊन मी घेऊन येते, तुम्ही का उठताय नाश्त्यावरून. मानिनी जाऊन सही करून पत्र घेऊन येते, आणि जेव्हा ते पत्र उघडून पाहते तिच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो की. ती येता क्षणी हे तिघांच्याही काळजाची धडधड वाढते.
पार्थ विचारतो की आई, अगं पत्र कशाचं आहे? मिथून दादाही उठतात. काय झालं मानिनी ताई, सांगा ना. तेव्हा मानिनी जीवाला सांगते की तू पटकन बाबांना फोन कर. जीवा विचारतो की आई अगं काय झालंय? अगं पत्र नक्की कशाबद्दल आहे सांग ना. तेव्हा मानिनी आनंदाच्या भरात मोठ्याने ओरडून सांगते की आपण केस जिंकलोय. आत्ता वसवात्याबरोबर अंदाज लावते, विचारते की म्हणजे तू त्या शाहूवाडीच्या केसबद्दल विचारतेस ना? मानिनी सांगते की हो. आत्ता कुठे नंदिनी, पार्थ, जीवा तिघांच्याही जीवात जीव येतो. मिथून दादा विचारतात की शाहूवाडीत कसली जमीन होते आपली, कसले केसबद्दल बोलताय? तेव्हा मानिनी सांगते की अहो यांनी ना शाहूवाडीत 2 प्लॉट घेतले होते. म्हटलं की आपल्या मुलांसाठी वगैरे फार्म हाऊस हे बांधता येतील ना. परंतु तिथल्याच एका रिसॉर्टवाल्याने त्याच्यावरती ताबा मिळवला होता. गेले कित्येक वर्ष तीच केस कोर्टात चालू होती. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्याचा आसपासचा परिसर इतका सुंदर आहे. जवळपासच तिथे धबधबे वगैरे आहेत. इतक्या वर्षांची मेहनत फळाला आली. आणि आत्ता ही जमिनीची केस आपण तर जिंकलो आहोतच, त्याचबरोबर त्या रिसॉर्टवाल्याला ज्याने ताबा मिळवला होता ना, त्याला 25 लाख रुपये आपल्याला द्यावे लागणार आहेत. त्याचबद्दल लिहिले यामध्ये. सगळेजण खूप आनंदात, खूप खुश होऊन जातात. तेव्हा पार्थ म्हणतो की हो, बाबांनी या केसबद्दल सांगितलं होतं मला. मिथून दादा सगळ्यांना सुचवतात की अरे ही तर इतकी आनंदाची बातमी आहे, मग सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे. ताई आपण ना छान पार्टी करूयात, पण पिहू बरी झाल्यानंतर. तेव्हा रम्याही म्हणते की हो, ही मुमेंट आपल्या कायमच्या लक्षात राहायला हवी आहे ना, आपण सेलिब्रेशन तर करायलाच हवंय. वसवात्याही म्हणते खरंच मानिनी, खूप आनंदाची बातमी मिळाली. वसवात्या सांगते की मानिनी, तू विक्रमला पटकन फोन कर आणि आनंदाची बातमी दे बरं. गेले कित्येक दिवस या केसमुळे किती डिप्रेस होता अगं तो. तेव्हा मानिनी खुश होऊन सगळ्यांना जाणीव करून देते की तुम्हाला लक्षात येत आहे का की आपण आपल्या घरात सत्यनारायणची पूजा घातली होती आणि गुरुजी म्हणाले होते, अगदी तसंच घडलं नाही का. तेव्हा वसवात्या बोलताना मुद्दामच कोड्यात बोलते की मानिनी, नाही म्हणजे ही बातमी कळावी म्हणून सत्यनारायणाची पूजा घातली होती का? नाही म्हणजे गुरुजी नेमकं याच बातमीबद्दल बोलत असतील असं कशावरून ना. जर त्याच्यापेक्षाही जास्त अतिमहत्त्वाची बातमी आपल्याला कळणार असेल तर, आणि गुरुजी नेमके त्याचबद्दल बोलत असतील तर. मानिनी विचारते की याच्यापेक्षा आणखीन महत्त्वाचं काय असू शकतं. तेव्हा वसवात्या म्हणते की अगं मानिनी, मी फक्त स्टेटमेंट केलं गं, तू एवढी खोलात का शिरतेस? जाऊ देत, तू चा पटकन आणि विक्रमला आनंदाची बातमी दे बरं. तेव्हा मानिनी ताई विक्रमला फोन करण्यासाठी त्यांच्या रूममध्ये जातात. मिथून दादा पिहूसाठी नाश्ता घेऊन रूममध्ये जाणार तर रम्या मुद्दाम त्यांना अडवते. त्यांना नाश्त्याला बसण्यासाठी आग्रह धरते आणि तोच नाश्ता घेऊन ती स्वतः पिहूकडे जायचं ठरवते, कारण तिचं तोंड जे बंद करायचं असतं. रम्या जाता क्षणी इकडे मिथून दादा सांगतात की मस्त आपण ना कुठेतरी बाहेर फिरायला जाऊयात. तेव्हा वसवात्या म्हणते की हो, छानसे आपण ट्रिप काढूयात, एकत्र जाऊयात. जीवा, पार्थ आपापल्या बायकांना सोबत घेऊन यायचं आहे बरं का. तेव्हा जीवाला तर ठसकाच लागतो. नंदिनी मनातून विचार करते, नाकातोंडाशी आलेलं होतं हे सगळं. आजचं हे आलेलं लेटर घरात आनंद घेऊन आला आहे, परंतु आमच्या डिवोर्सचं लेटर जेव्हा येईल तेव्हा काय अवस्था होईल. मंजू आत्या पिहूला समजावतात आणि मंजू आत्याच्या तोंडून वसवात्याचं नाव निघता क्षणी पिहू परत बिथरल्यासारखं करते. लटालटा कापायला लागते, कारण तिच्या मनातून त्यांचं बोलणं जातच नाही. परत पिहू बिथरल्यासारखी वागते. इतक्यातच रम्या येते. रम्या पिहूला सांगते की बघ, मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा टोमॅटो सूप घेऊन आले आहे. हे सूप पिल्यानंतर बघ, तुला परफेक्टली फाईन वाटेल. तेव्हा मंजू आत्या हसून पिहूला सांगतात की बघतेस ना, रम्याताईला तुझी किती काळजी वाटते. रम्या म्हणते की असणारच ना ग मावशी, शेवटी मी तिची मोठी बहीण जी आहे. रम्या वसवात्या बोलवते असं सांगून मंजू आत्याला तेथून बाहेर घालवते. आणि त्यानंतर जेव्हा ती पिहू शेजारी बसते, पिहूला आणखीनच घाम फुटतो. तोचपर्यंत जीवाच्या बातमीनेच मिथून दादा हादरतात. त्यांना ठसका लागताच जीवा बोलतो, अरे कशाला, बस कर ना. ठसका लागतोय तरी कोंबतोय शेंगदाणे तोंडात.
मिथुन दादा म्हणतात की तुझ्या बातमीनेच खरं तर ठसका लागला मला. म्हणजे असं झालंय की मी आहे कर्जबाजारी आणि मलाच पैसे मागतोय शेजारी. नंदिनी आणि मी आम्ही दोघे इतके हर्ट झालो होतो ना. मिथुन दादा विचारतात की अरे मग जीवा, तू तरी निदान समजवायचं होतंस ना. दोघांनाही तितका त्रास होत होता तरी कोणी एकानं तरी माघार घ्यायची. नंदिनीचं जाऊ दे, तिला खूप त्रास झाला होता. अरे परंतु तू तरी माघार घेऊ शकत होतात ना. तेव्हा जीवा वैतागून म्हणतो की असं काय करतोयस काका, माझं तुला माहीत नाही आहे का. अरे मी जेव्हा मूव ऑन व्हायचं ठरवलं तेव्हा मला कळायला लागलं. विचार केला की आमच्या नात्याचं नक्की काय करायचं आहे पुढे, ते नातं कसं सावरायचं आहे, कसं सांभाळायचं आहे. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नंदिनीला डिवोर्स हवा होता. मी तरी काय करणार. कारण तिला असं वाटत होतं की आमच्या नात्याबद्दल मला काहीच वाटत नाही, काही फरकच पडत नाही किंवा ते नातं मी सांभाळूच शकत नाही. तिला वाटायचं की मला डिवोर्स हवाय, मला मोकळं व्हायचं या नात्यातून. तेव्हा मिथुन दादा जीवाच्या डोळ्यात चांगलंच अंजन घालतात. अरे असं काय करतोयस जीवा, आता तुला मोकळं केलंय ना तिने, मग फिर ना या झाडावरून त्या झाडावरती एखाद्या आजाद पक्षासारखा. आधी नंदिनी बोलत होती सतत म्हणून त्रास व्हायचा, आता ती बोलत नाहीये म्हणून का त्रास करून घेतोय उगाच. जीवा विचारतो की तू नक्की माझाच काका आहे ना. अरे माझा दुश्मन असल्यासारखा का बोलतोयस तू माझ्याशी. तेव्हा मिथुन काका त्याला सांगतात, जीवा मी तुला आधीच समजावलं होतं, एक काका म्हणून तुला सांगितलं सुद्धा होतं, एक मित्र बनून परत समजावलं, परंतु तू काय करत बसलास. तुला सांगितलं होतं त्याच गाडीत बस आणि ती गाडी पकडून जा, परंतु तू नाही ऐकलत माझं. त्या प्लॅटफॉर्मवरती 10 रुपयाची भेळ खात बसलास, नको नको ती पत्र लिहित बसलास आणि लाख मोलाचं माणूस कमावलंस तू. आता काय, आता पुढे नक्की काय करणार आहेस. जीवा वैतागून म्हणतो की पुढे काय काका, 6 महिने वाट बघा असं सांगितलंय कोर्टाने. आता 6 महिने तर वाट बघावी तर लागणारच ना. मिथुन दादाचा आनंद गगनात मावेनासा होतो. आय लाईक दिस, आय लाईक दिस, आय लाईक दिस, नुसतं आय लाईक दिस नाही, आय लव्ह इट. आनंदाच्या भरात काय करूनी काय नको असं झालेलं असतं. जेव्हा विचारतो की काका अरे काय होतंय नेमकं तुला. तेव्हा मिथुन दादा त्याला लाख मोलाचा सल्ला देतात की जीवा तुझ्या बाबतीत काय झालं माहिती, की तीच ट्रेन थोडंसं पुढे गेली आणि सिग्नलला जाऊन थांबले. ते हातातली 10 रुपयाची भेळ फेकून दे आणि लाख मोलाचा माणूस परत घेऊन ये. जीवा विचारतो की काका अरे काय होतंय नेमकं तुला. तेव्हा मिथुन दादा जीवाला समजावतात की अरे कोर्टाने, माननीय आदरणीय कोर्टाने तुम्हाला 6 महिन्यासाठी एकत्र राहायला सांगितले ना. म्हणजे तुमच्या नात्याची जी व्हॅलिडिटी संपली होती, तुम्ही संपवायला निघाला होतात, कोर्टाने 6 महिने दिले आहेत. परत एकदा तुमचं नातं रिचार्ज करा आणि राहा ना 6 महिने एकत्र. जीवा समजावतो की नाही रे काका, नाही राहू शकत. कोर्टाचाच तसा निर्णय आहे की 6 महिने आम्ही एकत्र नाही राहू शकत. अरे नाही रे बाबा, नको तसा, अजिबात विचार करू नकोस. नंदिनीसोबत तू 6 महिने राहा ना एकत्र. अरे मेरे नूर जिगर लगते जिगर, अरे मेरे जिगर के तुकडे. अरे जी संधी मिळाली आहे त्याचा लाभ घे ना तू. आता तूच बघ, म्हणजे नंदिनीला अपघातातून कोण वाचवलं, तूच वाचवलं. त्यानंतर दीपकच्या तावडीतून कोणी वाचवलं तिला, तूच वाचवलं. त्यानंतर आनंद निवासात कोणी वाचवलं, अरे तूच वाचवलंस ना. नाही म्हणजे प्रत्येक वेळेस नंदिनी संकटात सापडली असतानाच हिरोसारखी एंट्री घेऊन तू तिच्या प्रत्येक वेळेस स्टॉप कसं काय होऊ शकतोस जीवा. येतंय का लक्षात. मिथुन दादानी चांगलेच जीवाच्या डोळ्यात अंजन घातलेलं असतं. त्यांना नक्की काय म्हणायचं आहे, काय समजवायचं आहे ते बरोबर त्याच्या लक्षात येतं. आणि जीवाही आता तयार होतो ते मॅजिक घडवण्यासाठी. रम्या पिहूचं तोंड बंद करण्यासाठी आलेली असते. तिला सूप पाजते, प्रेमाने स्वतःच भरवते. मुद्दाम खोदून खोदून तिला विचारते की काय गं पिहू, काल तुला अचानक फिट कशाने आली. तेव्हा पिहू घाबरून तिच्या अंगावरचा हात जोराचा ढकलतेच. पिहूला ती विचारते की अगं काल मामी म्हणत होती की तुला काहीतरी सांगायचं आहे. अगं बाळा असं काय करतेस, काही झालंय का की जे तू सांगू शकत नाही आहेस तुझ्या शाळेत, तुझ्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा आपल्या घरी. रम्याच्या प्रश्नाने पिहूचा परत थरकाप उडतो. पिहू तिला घाबरून तेथून पळ काढणार तर रम्या तिचा हात पकडून ठेवते
आणि गोडगोड बोलून तिला घाबरवूनच सोडते. हे बघ बाळा, मला तुझ्या जुन्या आणि घाणेरड्या सवयी चांगल्याच माहिती आहे. गोष्टी लपवून ठेवायच्या खूप सवय आहेत ना तुला. माझ्या लव्ह लेटरमध्ये जे काही लिहिलंस आणि ते सगळं लपवून ठेवलंत माझ्यापासून, तेव्हा तुला किती ओरडा बसला होता माहिती आहे की नाही? मग बाळा, मामीना नक्की काय सांगणार होतीस ते सांग बरं पटकन. पिहू काही नाही म्हणत रम्याच्या हातून हात सोडवण्याचा प्रयत्न करणार, तर ती मूर्ख रम्या डायरेक्ट पिहूचा हातच पिरगाळते आणि नेमकं ते दृश्य पाहते नंदिनी. नंदिनी येते, रम्याचा हात पिहूच्या हातून सोडून ती तिला दूर ढकलते. घाबरलेली पिहू पटकन नंदिनीला बिलगते. नंदिनी इतके डोळे वटारून बघते रम्याकडे की रम्याची घाबरगुंडी चोडते. भाग इथेच संपतोय. पुढील भागात पाहूयात मिथुन दादानी जीवाला त्यांच्या नात्याचा सरळ सोपा मार्ग समजवलेला असतो की तुम्ही कितीही नातं तोडण्याचा प्रयत्न केला तरीही नंदिनी आणि तुझं नातं कोणीही तोडू शकत नाही. नंदिनी रम्याला खडसावते, तुला पिहूला काहीतरी विचारायचं होतं म्हणूनच तर तू तिचा हात घट्ट पकडून ठेवला होतास. तिच्या फिट्स येण्याचा आणि तुझा काय संबंध आहे? का तू तिला प्रश्न विचारतेस? तेव्हा रम्या झटकून टाकते की माझा काय संबंध असेल. तेव्हा नंदिनी तिला चांगलीच ताकीद देते की रम्या, पिहूच्या फिट्स येण्यामागे आणि तुझा जर काही संबंध असला तर ते मी नक्कीच शोधून